नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग आहे का जो तुम्ही अजूनही विसरू शकले नाही? कदाचित एखादा शब्द, कदाचित एखादी आठवण, कदाचित एखादी घटना. आपण बाहेरून नॉर्मल दिसतो, आपण हसतो, बोलतो, काम करतो, पण आतमध्ये कधी कधी खूप काही साठलेलं असतं. आणि तेव्हा आपल्याला जाणवतं, मला हिलिंगची गरज आहे. हिलिंग म्हणजे फक्त आजार बरा होणं नाही. हिलिंग म्हणजे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा यांना पुन्हा संतुलनात आणण्याची क्रिया. आपल्या आयुष्यात अनेक अनुभव घडतात. कधी कोणीतरी काहीतरी बोलतं, कधी एखादा प्रसंग आपल्याला दुखावतो, कधी एखादं नातं तुटतं, आणि त्या सगळ्या भावना आपल्या मनात साठून राहतात. कधी राग, कधी दुःख, कधी भीती, कधी गिल्ट. हिलिंग म्हणजे या सगळ्या भावनांना हळूहळू रिलीज करणं. हिलिंग समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण पाहू. समजा आपल्या शरीराला जखम झाली. जर हाताला काही कट झाला तर आपण त्या जखमेवर औषध लावतो. काही दिवसांनी ती जखम भरून येते. जेवढी जखम खोल तेवढी ती भरायला वेळ लागते. पण जर आपण त्या जखमेची काळजी घेतली नाही तर ती जखम वाढू शकते. अगदी तसंच आपल्या मनाबरोबरही होतं. कधी कोणीतरी आपल्याला दुखावतो, कधी एखादं नातं तुटतं, कधी एखादा प्रसंग आपल्याला आतून खूप दुखावतो. ही सुद्धा एक जखमच असते. ती मनाची जखम असते. फरक इतकाच, शरीराची जखम दिसते पण मनाची जखम दिसत नाही. ती आपल्या विचारांमध्ये दिसते, भावनांमध्ये दिसते. कधी स्ट्रेस, एन्झायटी आणि सॅडनेसच्या रूपात दिसते. आणि अशा वेळी हिलिंग खूप महत्वाची ठरते. हिलिंग करण्यासाठी आज अनेक मोडॅलिटी उपलब्ध आहेत. हिप्नोथेरपी आपल्या सबकॉन्शियस माइंडवर काम करते. आपल्या जुन्या बिलीफ आणि इमोशन रिलीज करण्यास मदत करते. आणि ही माझी फेवरेट मोडॅलिटी आहे, क्विक रिझल्ट येणारी. दुसरी आहे साऊंड थेरपी. साऊंड व्हायब्रेशनच्या माध्यमातून माइंड आणि बॉडी रिलॅक्स करते. तुमच्या 7 चक्रांना हील करते. तसंच रेकी युनिव्हर्सल लाईफ एनर्जीद्वारे बॉडी मधली एनर्जी बॅलन्स करते. न्यूमरॉलॉजी आपल्या लाईफ पॅटर्न समजून घेण्यासाठी मदत करते. ग्राफॉलॉजी हँडरायटिंगद्वारे सबकॉन्शियस पॅटर्न समजतात. टॅरोट आपल्याला क्लॅरिटी आणि गायडन्स देण्यासाठी मदत करते. या सगळ्या मोडॅलिटीचा उद्देश एकच आहे, आपल्याला इमोशनली आणि एनर्जेटिकली बॅलन्स करणं. आता हील होण्यासाठी किती वेळ लागतो, हा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो. हील होण्यासाठी किती वेळ लागतो? खरं सांगायचं तर त्याचं एकच उत्तर नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची हिलिंग जर्नी वेगळी असते. काही लोकांना एका सेशनमध्येच हलकं वाटतं, काही लोकांना थोडा वेळ लागतो. कारण कधी कधी आपण अनेक वर्ष इमोशन्स दाबून ठेवलेले असतात. हिलिंग म्हणजे लेअर रिलीज होणं. जसं कांद्याचे लेअर असतात तसंच आपल्या इमोशन्सचे लेयर्स असतात. एक लेअर हील झाला की आपल्याला अजून हलकं वाटायला लागतं. एक एक लेअर रिलीज होत जातो, त्याप्रमाणे आपण
हील होत जातं. आता कधी कधी लोक विचारतात, मी हील होत आहे हे कसं ओळखायचं? काही साईन असतात. तुम्हाला आधीपेक्षा शांत वाटायला लागतं. छोट्या गोष्टींवर रिॲक्ट कमी करता. स्वतःला स्वीकारायला लागता. जुन्या आठवणींचा त्रास कमी होतो. लोकांना माफ करणं सहज सोपं होतं. एन्झायटी कमी होते. इनर पीस वाढायला लागतं. हिलिंग बद्दल काही चुकीच्या समजुती आहेत. हिलिंग एका दिवसात होतं. हिलिंग म्हणजे फक्त पॉझिटिव्ह विचार करणं. हिलिंग झाल्यावर कधीच दुःख वाटत नाही. हिलिंग फक्त मेडिटेशननेच होतं. आणि हिलिंग म्हणजे कमजोरी. खरं म्हणजे हिलिंग ही कमजोरी नाही, ही स्ट्रेंथ आहे. आता आपण एक छोटीशी प्रेयर करूया. एक क्षण डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, मी स्वतःला माफ करते, करतो. मी सगळ्यांना माफ करते, करतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आता कल्पना करा, तुमच्या हृदयातून एक सुंदर प्रकाश बाहेर येतोय. तो प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरात पसरतोय. तुमच्या मनातील सगळा स्ट्रेस, सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स हळूहळू डिझॉल्व्ह होत आहेत. तुम्ही शांत आहात. तुम्ही सुरक्षित आहात. हिलिंग तुमच्यामध्ये सुरू झाली आहे. हिलिंग ही एक जर्नी आहे. ती एका दिवसात पूर्ण होत नाही. पण प्रत्येक छोटं पाऊल आपल्याला इनर पीस कडे घेऊन जातं. आणि जेव्हा आपण हील होतो, तेव्हा फक्त आपणच नाही, तर आपल्या आसपासचं जगही बदलायला लागतं. म्हणून स्वतःवर प्रेम करा. स्वतःला वेळ द्या. कारण हिलिंग बाहेर कुठेही नाही. हिलिंग आधीपासूनच तुमच्यामध्ये आहे. धन्यवाद. जर तुम्हाला या व्हिडिओमधनं थोडा तरी फायदा होत असेल आणि तुम्हाला गायडन्स हवं असेल, तुम्हाला हिलिंग हवं असेल, तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. थँक यू सो मच.